नमस्कार. www.bhaskarjoshi.com या वेबसाईटवर मी काही नेत्यांचे सायकोसोमॅटिक जीवदैहिक विश्लेषण देणार आहे. या निमित्ताने मला एक गोष्ट सांगायची की 92च्या दिवाळी स्वामीजींनी शरद पवारांच्या वेवलेंथवरून त्यांच्याबद्दलचं एक विश्लेषण मांडलं होतं. आता हे विश्लेषण मी अनेक वेळा वाचलेलं आहे, पाहिलेलं आहे, त्याचा विचार केलेला आहे. परंतु आता जवळजवळ 17 वर्षानंतर मला थोडेसे त्याचे काही अर्थ उलगडत आहेत असं मला वाटतं. आणि या आधारावर मी जे राजकीय नेते आहेत प्रमुख त्यांना या प्रकारचं सायकोसोमॅटिक विश्लेषण उपलब्ध करून देण्याचा एक प्रयत्न करतोय. तर इथे आपल्या माहितीसाठी या विषयामध्ये मी थोडीफार स्वामीजींच्या विश्लेषणाची माहिती देतोय. स्वामीजींनी इथे स्वभाव याच्यामध्ये पवारांचं विश्लेषण केलं होतं. बेफिकीर, निधडा, दीर्घद्वेषी, चेतक, धोरणी, उदार, अंतर्बाह्य नास्तिक, मध्य आस्तिक. भाग्य ह्या कॉलममध्ये या विषयात त्यांनी म्हटलं होतं त्यांचा पूर्वार्ध सुमार आहे, मधला अत्यंत भाग्यवान, अखेरचा काळजी न घेतल्यास चिंताजनक, स्फोटप्रवण. षडविकार या विषयात स्वामीजींनी म्हटलं होतं शरद पवार षडविकारानंतर निर्भय, रजोगुणी, कामस्फोटक, मत्सर परावर्ती, परग्राही, आव्हान स्वीकारणारा, औदार्य पिपासू, मायागुणी, रसविलास, वीर, हास्य, शृंगारप्रधान, शरीरगुण, उत्तरकाली तरल, चंचल, माध्यान्ही स्थिर खंबीर, कृष्ण तेजविलासी, स्नेहवर्धक, बिल्वप्रवाही, बाह्यमंद, अंतर्तीक्ष्ण, आसमंत, संशयघातक, लघुतरंग अनुकूल, यशतरा, तरल रेषेवर अस्थिर, एकाक्षत्री अत्युच्च तेव्हा अन्य अवगामी, रेसिप्रोकल लॉ ऑफ कॉम्पेन्सेशन ऑपरेटिव्ह इन टाइम, कालविचार, प्रारंभ मध्यम, माध्यान्ह अत्युच्च, अपरांत अस्थिर, चिंतादिशा, आप्त, तथाकथित अपघात, कालविसंगत, अपेक्षाघात, प्रयत्न दिशा, शॉर्ट वेवलेंथवर एकाग्रता, लॉंग वेवलेंथवर बाह्य अनुकूलतेचे प्रयत्न, वेवलेंथ भाषा, मीडियम लॉंग वेवलेंथ चेतने अनुकूल, मीडियम प्रतिकूल. हे जे विश्लेषण स्वामीजींनी केलं होतं ह्याचे अर्थ काय होतात ह्याच्यावर मी आता एक लेख लिहिलेला आहे. आणि जवळजवळ एक 200 पानांचं पुस्तक, म्हणजे स्वामीजींनी शरद पवारांच्यावर जो सखोल अभ्यास केला त्याच्यावर एक 200 पानांचं पुस्तक मी तयार केलेलं आहे. आणि 30 एप्रिलला एक शरद पवारांच्याबद्दल त्यांनी जे म्हटलं होतं स्वामीजींनी की हिमनग आहे त्याच्यावर मी चित्र तयार केलं होतं. इथे त्यांचं हिमनगाचं चित्र मी दाखवलेलं आहे. आणि याच्यामध्ये त्यांच्या पक्षांतर्गत बंडखोर जे आहेत हे म्हणजे इथे हे पानबुडे दाखवलेले आहेत. त्यांच्या पूर्वीच्या प्रयोगामध्ये जे लोक बुडाले म्हणजे रिपब्लिकनचे काही गट तट, समाजवादी पार्टी, पुलोत, हे त्याचे प्रयोग जे बुडाले प्रयोगामध्ये काही लोक, काही बंडखोर, हे तिथे लिहिलेले आहेत. आणि या हिमनगाशी धडकणारे समाजवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस अशा बोटी दाखवलेल्या आहेत. तर हिमनगाचं वैशिष्ट्य काय असतं की तो जेवढा पाण्यावर दिसतो ना त्याच्या कित्येक पटीने तो खाली असतो. तर शरद पवारांच्या व्यक्तिमत्वाबद्दल स्वामीजींनी जे म्हटलं होतं की ते हिमनगासारखे आहेत त्यांचं व्यक्तिमत्व. आणि शरद पवारांच्याबद्दल माझं स्वतःचं एक थोडंसं वेगळं म्हणण्यापेक्षा विश्लेषण पुढचं असं आहे की योगिक शक्ती किंवा विशेष शक्ती असणारी व्यक्ती आहे. त्याच्या शक्तीचा पुरेसा उपयोग महाराष्ट्रातील देशाने त्यांच्या पक्षाने करून घेतला असं मला वाटत नाही. म्हणजे मला फार मनापासून वाटतं की शरद पवार पंतप्रधान व्हायला पाहिजे होते आणि होऊ शकतात. पण स्वामीजी म्हटल्यावर कालविसंगत, अपेक्षाघात, म्हणजे दोनदा त्यांनी घाई केली असं स्वामीजींचं म्हणणं आहे. 91 साली आणि नंतर 91 साली. तर शरद पवारने थोडी घाई टाळली असती तर ते पंतप्रधान होऊ शकले असते. आणि मग अमेरिकेने जे राजकारण केलं तर अमेरिकेला ते प्रेमाने वळू शकले असते आणि अमेरिकेशी त्यांनी सन्मानाने तडजोड केली असती. आपण आता जे अमेरिकन धार्जिनं धोरण ठेवलं आहे त्याला शरद पवारांनी बराचसा आवर घातला असता आणि एक फार मोठं देशाच्या हिताचं राजकारण त्यांनी केलं असतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, स्वामीजींनी शरद पवारांच्याबद्दल जी भाकीतं दिली आहे 1993 दिनांकात ती तंतोतंत खरी ठरलेली आहे. त्याचं पण विश्लेषण मी वेबसाईटवर दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर शरद पवारांच्याबद्दल आणखीन एक गोष्ट म्हणजे त्यांना जी संकट आली, त्यांच्यावरच्या केसेस झाल्या, अपघात झाले, त्यांचे बंधू वारले,
त्याच्यानंतर त्यांच्या बदनामीच्या गोष्टी झाल्या. तर ह्या सगळ्यांच्या तारखावाईज डिटेल्स मी इंटरनेटवरून शोधून काढल्या आणि त्याचं विश्लेषण केलं की प्रत्येक वेळेस संकट कसं येतं. त्यांना सुख आलं की संकट, म्हणजे BCCIचं पद आलं की ICSEचं पद मिळालं नाही, अपघात ते हेलिकॉप्टरच्या ह्याच्यातून वाचले, मग असे अनेक प्रकारच्या. तर त्याचे तक्ते तयार केले मी. म्हणजे स्वामीजींनी जो अभ्यास 1985 ते 93च्या काळात जो मांडला होता, तो 1993 नंतरचा डेटा मी गोळा करून तो 2007 पर्यंत, 8 पर्यंत, 9 पर्यंत आणला. अशा पद्धतीने शरद पवारांच्या बद्दलचं एक पूर्ण विश्लेषण करून 200 ते 250 पानांचं एक पुस्तक मी तयार केलेलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे द माइंड ऑफ ए पर्सन अँड वेवलेंथ ऑफ ए लीडर. द माइंड ऑफ ए पर्सन अँड वेवलेंथ ऑफ लीडर असं शरद पवारांच्या वरती ते पूर्ण इंग्लिशमध्ये पुस्तक आहे. 98मध्ये मी त्यांच्यावर एक लेख लिहिला होता, शरद पवार पंतप्रधान होणारच, आणि त्याच्यानंतर काही लेख लिहिले होते ते त्यात इन्क्लूड केलेले आहेत. पण संपूर्ण इंग्रजीमधलं लिखाण आहे आणि त्यात पूर्ण डेटाबेस स्टडी आहे. म्हणजे त्यांच्या जन्मतारखेपासून त्यांचे बायोरिदम्स, त्यांचे ल्युनार इफेक्ट्स, त्यांच्यावर झालेले राजकीय परिणाम, त्याच्यानंतर मुंबई बॉम्बस्फोट, आत्ताचा झालेला बॉम्बस्फोट, त्याच्यावर झालेले आरोप प्रत्यारोप, त्यांची झालेली बदनामी, मत्सराचे परिणाम, त्याच्यानंतर त्यांच्या नातेवाईकांवर होणारे परिणाम, हे सगळ्यांचा एक विश्लेषणाचा अभ्यास केला आहे. मला असं वाटतं की महाराष्ट्राचं राजकारण आणि महाराष्ट्राचं भविष्य हे समजून घेताना शरद पवारांचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. एक महान नेता जो फार उंचीवर ह्या महाराष्ट्राला नेऊ शकला असता, नेऊ शकेल. आणि मला असं वाटतं की एक चांगली गोष्ट आठवते की स्वामीजी सांगितलं की त्यांच्यासाठी, म्हणजे स्वामीजींनी प्रार्थना नेत्यासाठी करणाऱ्यांची सूची तयार केली होती. त्यावेळेस म्हणजे सगळ्यात जास्ती प्रार्थना करणाऱ्यांची इच्छा शरद पवारांसाठी लोकांनी व्यक्त केली होती. परत आम्ही 40 ठिकाणी महाराष्ट्रात प्रार्थना पण केली होती स्वामीजींनी सगळ्या पक्षासाठी, पण त्यात शरद पवारांसाठी पण केली होती. तर शरद पवारांचं जे एक व्यक्तिमत्व आहे ते विलक्षण आहे. आणि मला असं वाटतं की म्हणजे या फिल्मच्या निमित्ताने मी त्यांच्या अनुयायांना, सहकाऱ्यांना, नातेवाईकांना असं आवाहन करेल की त्यांनी ह्या संशोधनाचा, निवेदन दिनाचा लाभ घ्यावा. आणि येणाऱ्या काळामध्ये एक मला या निमित्ताने असं सांगावंसं वाटतं की ही विधानसभा निवडणूक शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे, विशेषतः त्यांच्या भावी पिढ्यांच्या वारसदारांच्या निमित्ताने. कारण दोघांचं वय पाहता त्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणातला फार मोठा इंटरेस्ट असेल असं मला वाटत नाही, बाळासाहेबांचा, शरद पवारांचा. परंतु उद्धव ठाकरे, अजित पवार, सुप्रिया सुळे यांचं सगळं बघता ह्या दोन्ही कुटुंबांचा आणि दोन मोठ्या नेत्यांचा एकत्र येण्याची शक्यता मला अजूनही वाटते. म्हणजे 93च्या दिवाळ्यांका स्वामीजींनी सांगितलं होतं की शरद पवार आणि शिवसेना एकत्र आले तर कोणी टिकणार नाही. मला अजूनही का कोण असतो असं इंट्युशन आहे की ही शक्यता नष्ट झालेली नाही आहे. मला आठवतं चांगलं 99 साली उद्धव ठाकरे मला एकदा असं बोलले होते की आमच्याकडे तराजू आहे आणि एका तराजूत शरद पवार आणि एका तराजूत BJP आहे, तर कोणाला जवळ जायचं. तर मी त्यांना सांगितलं की तराजूचा बॅलन्स तुम्ही जर करू शकला तर सत्तेमध्ये याल. 99 साली सुद्धा शिवसेना, BJP, राष्ट्रवादी एकत्र येऊ शकले असते, शरद पवार एकत्र येऊ शकले असते, 2004 साली पण येऊ शकले असते. पण आता ती शक्यता मला जास्ती वाटते. ह्याची काही कारणं आहेत, त्याचं विश्लेषण आहे, पण त्यात मला आता जायचं नाही आहे. परंतु या निमित्ताने मला असं सांगायचं की स्वामीजींनी जे मनोकायिक सायकोसोमॅटिक ॲनालिसिस जे केलं नेत्यांचं, तसं अनेक नेत्यांचा उपलब्ध करता येईल. नेत्यांनी ह्या तत्त्वज्ञानाचा, ह्या वेवलेंथ बेस अभ्यासाचा उपयोग करून घ्यावा आणि आपलं कल्याण साधावं हीच सदिच्छा. धन्यवाद.